शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून रविवार 11 ऑगस्ट रोजी स्वगृही शेगावला परतली आहे। खामगाव ते शेगाव या 18 किलोमीटरच्या रस्त्यावर पालखीसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव ओसंडून वाहत होता। आता आपण जे दृश्य पाहतोय ते श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रित केलेले दृश्य आहे। 13 जून रोजी श्रींची पालखी आषाढी वारीसाठी संतनगरी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती। तब्बल 60 दिवसांचा पायदळी प्रवास आणि 700 किलोमीटरचे अंतर पार करत 15 जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत पोहोचली होती। 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आटपून 5 दिवसांच्या मुक्कामानंतर 21 जुलैपासून पालखी परतीच्या मार्गावर निघाली। अखेर रविवार 11 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावला परतली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले आणि स्वागत केले। यावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला पुरुष सर्वजण पालखीसोबत चालत होते। ठिकठिकाणी भाविकांसाठी फराळ, पाणी आणि न्याहारीची व्यवस्था करण्यात आली होती। भक्तिमय वातावरणात चालणाऱ्या या पालखी सोहळ्यामुळे संतनगरी शेगावचा प्रत्येक कोपरा भाविकांनी गजबजलेला होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह झळकत होता।